बसेल असावा, ज्याच्या हस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खलास होईल असावा, त्यानं असा निवार झटका आणावा, काथ्या पिटून दुकाट बाहेर यावा. झाला सभासदांची वस्तुतया सुरुवात. ज्याच्याकडे शेवट पट्टा पडायला जाईल त्यानं असा निवार झटका आणावा, मधला खडा गपक्यात बाहेर पडावा. ओम नमः शिवाय. सांगावं लागत का वाईट? मग संत चांगलं सांगतात. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, वाईट सांगावं लागत नाही, पण चांगलं सांगूनही पेलवत नाही. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध होई बाप, काळ नाग नामा. अरे सावध होय, माळ घाल, गण लाव, देवकर, धर्म कर. 3000 रुपये पगार असणाऱ्या माणसानं महिन्यातून किमान 300 रुपये तरी दान धर्म केला पाहिजे. जर त्यानं दान धर्म केला नाही तर तेवढं त्याच्या डॉक्टरचं बिल झालं महिन्याचं. मग काही माणसं म्हणतात ना, ह्या महिन्यात 1000 रुपये दवाखाना गेला, वसूल झालं. देव ध्यानात ठेवा, रोग कधी गरीबाच्या घरी येत नाही. नाही नाही नाही, रोग सुद्धा परिस्थिती पाहून येत असतो. तो गरीबाच्या घरी येऊन इज्जत घालायला मोकळा नाही, तो श्रीमंताच्याच घरात येणार. ज्या घरात फ्रीज मधले सफरचंदी 3ऱ्या सिटीतला भाती आला. गरीबाच्या घरी, आता शेतकऱ्याच्या घरी काला रोग येईन? शेतकरी बुकीत कांदा फोडीतय, फक्त टरफाल सापडत आहे. ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसितय, त्याच्याशी काला थंडी ताप डोकं लाईन. आमच्या शेतकऱ्याच्या बाईला रोग राग नाही कधी. 3-3 म्हणजे घासाची कापी ती, 4-4 पोरांचा डबा करती, काय नाही हो तिला. रोग नाही राग नाही, सणासण 10-10 लिटर दूध काढी ती, 3-3 म्हणजे घासाची कापी ती, बादली धुणं धुती, 10-10 पोरांचा स्वयंपाक करती. वाय नाही तोय नाही, बाग कान फटीत मारा, फुसफुस करती तरी 1.5 भाकर खाती, फुरफुर करती तरी दनादन भाकर खाती. रुसून जरी गेली गायवाच्या टायमाला हजर. आमची शेतकरी बायको दिवसभर जरी रुसून गेली गाय धुवायला येणारच. तिले विचारलं का? मग का त्याचं ऐकून दुधाचं नुकसान करता का? येणार ते. ध्यानात ठेवा, आमची शेतकऱ्याची बाई. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शेतकऱ्याचा 99% परपंच बाई सांभाळते. बिचारीच्या कष्टाला सीमा नाही, नाही सीमा नाही तिच्या कष्टाला. तिला कधी ताजी भाकरी नाही, कधी सुंदर जेवण नाही, कधी आराम नाही, बिचारीच करू जाणं. ती शेतकऱ्याची बाई कष्टच करते, वरून पारमार्थ करते. नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही, पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरात, आणि कवडीचं काम नाही, काही गाडामुडीत नाही. तेव्हा टिफिन दिती पोराला, टिफिन कळत तुम्हाला? त्याच्यात अर्धीच चपाती, 1 बटाट्याची फोड, उंदीर काय जोगायचं नाही. पण पाठ बसून बाई बोंबल ती, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे, डबा. मग तू का गाव जीव घालती का? काय करती काय नक्की? का सप्त्याची पंगत येतो या? डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. काय बोबाटा आहे ते. नवरा याड उठत आहे बी त्याचं तेच हिटर लावित, त्याची तेच अंडरपॅन्ट पिळीत, गेलं कामाला निघून. डबा करायचा आहे, डबा करायचा, नुसता बोबाटा.
2:30 वाजल्यापासून मुंबलं ती स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. जेवाय माणसं 2:30च, 2 फुल 1 हाफ. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. थोबाडा पुढं तांदूळ वाट, थोबाडा पुढे टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही. दामिनी संपी पोत उठत नाही. अरे काय लाबाडे. मस्तपैकी राहायचं, चांगलं भजन बिजन करायचं. पोराला आपली घरं सुद्धा घरं नाही राहिली, थिएटर झाली थिएटर. पोराला काही कळत नाही, काय नाही, काही नाही हो, काहीच कळत नाही. पोर रवी आहेत म्हणून आहेत आणि झाल्यात म्हणून सांभाळायची आणि आहेत आपली म्हणून ठुल्यात. नाही तर त्यांना काही कळालं ना वळानं. आणि घर थिएटर झाली थिएटर. घराने हरिपाठ नाही, काय नाही. पुढच्या घरात काला कावा काट काय का, मधल्या घरात हाताला धरलं या, मागच्या घरात गुबू गुबू वाजतं या. काय झालंय त्यांना. काय शाळेत पोरांचं वाटोळ झालंय त्यांना. कशा शाळेत कळायला काही मार्गच नाही. घरातच जर काही नाही, शाळेतही नाही आणि घरी काही कळत नाही. 10वीला तू बादली भर पाणी काढायला 30 फूट द्वार खाल्ला लागत, तर अर्ध्या बादलीला किती. हा बरोबर आहे. ते म्हणजे आता इथं ऐकेले म्हणून विचारेले एकदा म्हणून ठीक, नाही तर काच काय आले भाऊ. झाकली 1.25 लाखाची.